चंद्रपूर जिल्ह्यात तापमान वेगानं वाढतंय। एप्रिल महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकांना हीट वेव्हचा सामना करावा लागला। वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यामधील जंगलांमधील अनेक पाणवठे हे आटले। त्यामुळे अनेक वेळा जंगलातील जनावरं पाण्यासाठी शहराकडे म्हणजेच मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात। मानवी वस्तीकडे जंगली प्राणी आल्याचा असाच एक व्हिडिओ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नजरेस पडला। त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधील आपल्या कार्यकर्त्यांना जंगलामध्ये पाठवलं आणि पाणवठे तयार करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरालगत असलेल्या जंगलामध्ये 16 पाणवठे तयार केले। चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे। मेच्या मधात सध्या आपण आलेलो आहे आणि पारा जो आहे तो 43, 44, 45च्या घरात गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे जंगलातले पाणवठे आहेत ते आटत आलेले आहे मोठ्या प्रमाणात आणि या सर्वांची दखल एका नेत्याने घेतलेली आहे, राज्यातल्या एका मोठ्या नेत्याने, आणि हा नेता आहे राज ठाकरे। हो, हे खरं आहे। राज ठाकरे यांनी थेट चंद्रपूर जिल्ह्यातला हा जो पारा वाढतोय आणि यामुळे जे जंगली जनावरं चंद्रपूर शहर काही इतर शहरांकडे वळत आहे याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या मनसैनिकांना आदेश दिला आहे की ताडोबा आणि जे इतर जंगल आहे या भागामध्ये पाण्याचे अशा प्रकारचे छोटे छोटे टँक तयार करा जेणेकरून जे वन्य प्राणी आहेत ते जंगल सोडून शहरात येणार नाही आणि त्यांची पाण्याची गरज जी आहे ती जंगलाच्याच आसपास पूर्ण होईल। जंगलातील वन्य प्राणी हे शहराच्या भागात येऊन राहिलेले आहेत। शहराच्या भागात आले तर बरेचसे अपघात होऊन राहिलेले आहेत रस्त्यावरती किंवा मग शिकार होण्याचे प्रकार राहते। तर अशा वेळेस ना आज चंद्रपूरचं तापमान सुमारे 44, 45, 46च्या घरात गेलेलं आहे। अशा वेळेस राजसाहेबांनी सांगितलं आहे की छोटे छोटे पाणवठे त्यांना पाण्याची व्यवस्था करा। या भागात जाऊन डिपार्टमेंटशी बोलून डिपार्टमेंटशी बोललो व त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही आमच्याकडनं वन्य प्राण्यांसाठी पाणवठे मारतोय। पाणवठे आम्ही साधारण आज ज्या प्रमाणात आम्हाला पाणवठे मारायचे होते त्या प्रमाणात आम्ही त्यांना पाणवठे मारलेले आहेत, त्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे। आणि हीच भूमिका कुठेतरी पर्यावरणाबद्दल जी संवेदनशीलता आहे ती थेट चंद्रपूर जिल्हा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा जो आजूबाजूचा भाग आहे तिथे सुद्धा त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।